परिस्थिती म्हणजे खूपच डेंजर आहे. सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात आणि आधी कुणीच कल्पना नव्हती दिली ॲक्च्युली. तर कल्पना नाही दिल्यामुळे सगळ्यांनाच खूप इनकन्व्हिनियन्स फेस करावा लागला. तर सर्वांनीच म्हणजे पॉलिटिक्स बाजूला ठेवून कुठेतरी जर तुम्ही केअरफुली या सगळ्या गोष्टीकडे बघितलं ना तर खूप बरं पडेल सगळ्यांच्याच दृष्टीने, माझ्याच असं नाही. किती जण तुमच्या घरामध्ये होते? ॲक्च्युली 5 वाजता आम्हाला कळालं पहाटे की पाणी आलेलं आहे वगैरे, खूपच पाणी आलेलं होतं त्या ठिकाणी. तर आम्ही वरच्या मजल्यावरती शिफ्ट झालो आणि खूप प्रॉब्लेमॅटिक खूपच सिच्युएशन होती. सगळ्यांची खूप पळापळी झाली. हेच जर आधी त्यांनी थोडी कल्पना जरी दिली असती ना तरी लोक कुठेतरी वेगळीकडे शिफ्ट झाले असते. तुम्हाला मदत नेमकी किती वेळात मिळाली? कारण तुम्ही पहाटेपासून म्हणतायत पण मदत तुम्हाला आत्ता मिळते. नाही, मदत नाही, तसं नाही. ॲक्च्युली काय झालं होतं, आम्ही थोडंसं थांबलो होतो सगळ्या गोष्टी शिफ्ट वगैरे होण्यासाठी, सगळ्या गोष्टी हे होण्यासाठी. पण ॲक्च्युली सिच्युएशन वर्स्ट होती थोडी, त्यामुळे सगळे पाणी रस्त्यावरचं पाणी जाण्यासाठी लोक थांबलेले होते. रस्त्यावरचे पाणी म्हणजे कमी झाल्याशिवाय कुणी काहीच प्रॅक्टिकली करू शकत नव्हतं. त्यामुळे आता त्यांना वर यायला पण रस्त्यामुळे त्यांना मदत झाली, नाही तर खूपच सगळीकडे पाणी झालं होतं. प्रशासन ठोस काही निर्णय घेत हो, पण त्यांनी ठोस घ्यायला पाहिजे. बाकी इतर सदस्य तुमच्या घरातले ते सुरक्षित स्थळी हलवलेत की अजून? हो, माझी मुलगी आहे छोटी, माझे मिस्टर आहेत, ते अजून वरतीच आहेत. आम्ही आता चाललोय. म्हणजे इतर काही नुकसान म्हणजे घर पूर्ण माझं अस्तव्यस्त झालेलं आहे, पूर्ण अस्तव्यस्त. म्हणजे माझा बेड हे झालेला आहे, सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त झाल्यात. म्हणजे सगळं होत्याचं नव्हतं झालंय. घर बघावं असं पण वाटत नाहीये आम्हाला. आता तुम्ही कुठे रुग्णालयात जाणार की काय? कुठे नाही, घरात जाणार होतो, दुसरीकडे जाणार होतो आम्ही, हे सगळं स्ट्रीमलाईन गोष्टी होईपर्यंत. पण पॉलिटिक्स बाजूला ठेवून सगळ्यांनी जर लक्ष दिलं ना तर बरं पडेल. कारण लोक पॉलिटिक्ससाठी किंवा ह्याच्यासाठी थोडंफार निवडून येण्यापुरतं लोक हे करतात. थोडंफार निवडून येण्यापुरतं लोक त्या ठिकाणी निवडून येण्यापुरतं लोक हे करतात. परत निवडून आले सगळं झालं की त्यांच्या रुटीनला लागून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.